पूर्वी हायकोर्टाने तर आता सुप्रीम कोर्टाने लोकनेते दिबावडे साहेबांच्या नावाची याचिका फेटाळलेली आहे. आणि ही बातमी नवी मुंबईतून विमानतळाची याचिका, नवी मुंबई विमानतळाची याचिका फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळलेली आहे. दिबासाहेबांच्या चाहत्यांनो, तुम्हाला मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की न्यायालयाचा आणि या विषयाचा काहीही संबंध नाही. आणि न्यायालय आपल्याला कोणत्या आधारावर न्याय देणार? आश्वासनाच्या आधारावर. कारण की या सरकारने आपल्याला फक्त आश्वासनं दिलेली आहेत, गाजरं दिलेली आहेत की विमानतळाला नाव फक्त लोकनेते दिबावडे साहेबांचा लागणार. आणि याच्याच आधारावर यांनी अनेक निवडणुका लढवल्यात आणि जिंकल्यात सुद्धा. आणि आपण मतं दिलेली आहेत ना यांना याच एका विषयावर. मग आता जाब यांना विचारा, सत्ताधाऱ्यांना, जे पंचायत समिती सदस्य, झेडपी सदस्य, नगर अध्यक्ष, नगरसेवक बनलेले आहेत ना याच विषयाच्या आधारावर, तर त्यांना जाब विचारा. जे आमदार बनलेले आहेत, जे सांगत होते आम्ही राजीनामा देणार, स्वतःला पेटून घेणार, अशा राजीनामा मास्टर प्रशांत ठाकूरला विचारा, का अद्याप राजीनामा आला नाही? तुम्ही काँग्रेसमध्ये असताना फक्त टोल माफी होत नाही म्हणून आमदारकीचा राजीनामा दिला होता, अद्याप तुमचा राजीनामा आला का नाही? अरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खुद तुमच्या घरी येतात, विमानतळाचा जिक्र करतात, परंतु त्या विमानतळाला लोकनेते दिबावडे साहेबांचं नाव लागेल याच्या संदर्भात एक शब्दही काढत नाही. आणि भूमिपुत्रांनो, तुम्ही याच फक्त नामकरण विषयावर तुम्ही मतं दिलेले आहेत भाजप आणि भाजपासोबत अलायन्समध्ये असलेल्या पक्षांना, त्यांच्या उमेदवारांना. मग आता यांनाच सर्वांना जाब विचारा, त्यांच्याकडून राजीनामा घ्या. का अद्याप लोकनेते दिबावडे साहेबांचं नाव विमानतळाला दिलं जात नाही?